नमस्कार. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 2026 वर्षी जर तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आर.टी सखी योजनेमार्फत करू इच्छिता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण या व्हिडिओमध्ये टेंटेटिव्ह किंवा संभाव्य टाइम टेबल पाहणार आहोत मागच्या वर्षाच्या आधारावरती. अद्यापही ऑफिशियल नोटिफिकेशन्स काहीच नाही आहेत, परंतु मागच्या वर्षीची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली होती. कोणत्या महिन्यात शाळेची नोंदणी होते, कोणत्या महिन्यात विद्यार्थ्याची नोंदणी होते, लॉटरीज कोणत्या महिन्यात लागतात आणि कोणत्या महिन्यापर्यंत पालकांना समजतं की आपल्या पाल्याचं ॲडमिशन आर.टी मार्फत होऊ शकतं का नाही, ज्यामुळे की त्यांना पुढच्या दिशा ही निश्चित करण्यासाठी मदत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर चर्चा तर करणारच आहोत. त्यासोबतच तुम्हाला जर आणखीन प्रश्न असतील की म्हणजे माझं पाल्य पात्र आहे का नाही, त्याचं वय काय पाहिजे, त्यासाठी कागदपत्र काय काय लागू शकतात, मग लॉटरी सिस्टम्स काय असते, या सगळ्या गोष्टीवरती टॉपिक्सवरती मी वेगवेगळे व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवरती भेट घेऊ शकता आणि ते व्हिडिओही पाहू शकता. मी मागील 5 ते 6 वर्षापासून सातत्याने आर.टी वरती व्हिडिओ बनवत आलेलो आहे. सुदैवानं वर्ष 2021 वर्षी माझ्या पाल्याचं ॲडमिशन आर.टी मार्फत झालं. माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी स्वतः CSE केंद्र चालक आहे. भरपूर पालकांचे फॉर्म्स मी दरवर्षी भरतो आणि मार्गदर्शनही मागच्या 3-4 वर्षापासून हजारो पालकांना केलेलं आहे. त्या अनुभवाच्या आधारावरती येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये जर का तुम्हाला वेळोवेळी अचूक अपडेट्स पाहिजे असतील तर या चॅनलला आता सबस्क्राईब करा. सोबत एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तोही जॉईन करायला विसरू नका. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला नाममात्र शुल्क 100 रुपये द्यावे लागतील. हे शुल्क का करण्यात आलेलं आहे तर शुल्क भरल्यानंतर तुम्हीही 2 प्रश्न जास्त विचारसाल, मीही त्यासाठी बांधील राहील आणि थोडक्यात सांगायचं झालं तर आपण एकमेकांच्या वेळेची कदर करून एकमेकांना सहयोग करून आपण पुढे जाऊ शकतो. विनंती आहे तुम्हा सर्व पालकांना की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या पालकांसोबत शेअर करा, तुमचे मित्र असतील किंवा तुमचे सोसायटीमधले असतील, शेजारी असतील, ऑफिसमधले, ज्यांच्या पाल्याचं जन्म वर्ष 2019 ते 2023 मध्ये झालेला आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्यांना नक्कीच 8 ते 10 लाख रुपयाचा त्यांचा फायदा होणार आहे. शिक्षणावरती खर्च त्यांचा वाचणार आहे. चला तर माहितीला सुरुवात करूया. ॲडमिशन प्रक्रिया संभाव्य टाइम टेबल पाहण्याच्या अगोदर आपण पाहून घेऊया की किती टप्प्यामध्ये ही ॲडमिशन प्रक्रिया होते. यासाठी दरवर्षी 5 टप्प्यामध्ये ॲडमिशन प्रक्रिया केली जाते. पहिला टप्पा आहे शाळेची नोंदणी. दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्याची नोंदणी केली जाते. तिसऱ्या टप्प्यामध्ये लॉटरीची तारीख डिक्लेअर केली जाते आणि लॉटरी काढली जाते. चौथा टप्पा आहे कागदपत्राची मागणी. आता ही कागदपत्र केवळ त्याच लोकांची मागितले जातात ज्यांचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे. कागदपत्र आल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते आणि बाकी तुमचे कागदपत्र तुम्ही सादर केलेले वैध आहेत का, बरोबर आहेत का, लॉटरीमध्ये नंबर लागला आणि कागदपत्र जरी चुकीचे असतील तरी तुमचं ॲडमिशन बाद होऊ शकतं. पाचवा आणि शेवटचा टप्पा म्हणजे तुम्हाला ॲडमिशन रिसिप्ट ही शिक्षण विभागाकडनं घ्यायची आहे आणि तुमच्या पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म, सीट कन्फर्म तुमची शाळेमध्ये करून घ्यायचं आहे. तर अशा 5 प्रकारचे टप्पे आहेत. तर पुढच्या महिन्यात कोणता टप्पा असू शकतो ते आपण आता सविस्तर पाहूया. पहिला टप्पा म्हणजे शाळेची नोंदणी. मागच्या वर्षीपासून ॲडमिशन प्रक्रिया ही अगोदरच सुरू होती आहे. म्हणजे एप्रिलमध्ये जर ॲडमिशन करायची असतील तर ही प्रक्रिया यावर्षी डिसेंबरपासून सुरू होती आहे. शाळेची नोंदणी संभाव्यता आहे 18 डिसेंबरला मागच्या वर्षी सुरू झाली होती आणि ती 14 जानेवारीपर्यंत चालली होती. तर त्याच अनुषंगाने यावर्षी ही मिड डिसेंबरमध्ये म्हणजे 15 डिसेंबरपासून ॲडमिशनची नोंदणी ही सुरू होऊ शकते. शाळेच्या 15 डिसेंबर किंवा मिड डिसेंबरपासून शाळेच्या नोंदण्या सुरू होतात. आता शाळेच्या नोंदणीमध्ये विशेष पालकांना काही करायचं नाही आहे, फक्त त्याच्यावरती नजर ठेवून राहणं गरजेचं आहे. जसंही 1 महिन्याचा कालावधी उलटेल, शाळेची नोंदणी संपून जाईल तर मिड जानेवारीपासून किंवा 16 जानेवारीपासून तुम्ही अपेक्षा करू शकता विद्यार्थी नोंदणीचं पोर्टल सुरू होण्याचं. आता यामध्ये तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल का याची शाश्वती नाही आहे. तुम्हाला जवळपास 15 ते 20 दिवस मिळू शकतात. पहिल्या सुरुवातीला 15 दिवस दिले जातील, म्हणजेच 15 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला जाऊ शकतो किंवा पुन्हा जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर वाढवून 5 दिवस ते 10 दिवस तुम्हाला दिले जाऊ शकतात. परंतु आशा करूया आपण की 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी किंवा 10 फेब्रुवारीमध्ये 25 ते 30 दिवसाचा कालावधी काय तो तुम्हाला नोंदणीसाठी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कागदपत्रांना सज्ज राहायचं आहे. जसंही ॲडमिशन प्रक्रिया जानेवारीच्या मिडमध्ये सुरू होईल तुम्हाला लागलीच तुमचा अर्ज भरून टाकायचा आहे. आता फेब्रुवारीच्या मिडपर्यंत जर का दुसरा टप्पा ओलांडला तर तिसरा टप्पा त्याच महिन्यात म्हणजे लागली 2 ते 3 दिवसात. मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला हा ॲडमिशन डिक्लेअर केली होती, लॉटरी डिक्लेअर केली होती. 12 फेब्रुवारीपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारण्याची तारीख होती आणि 14 फेब्रुवारीला लॉटरी लागली होती. आता लॉटरी लागली म्हणजेच काय होतं की तुम्हाला कळतं की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन हे झालेलं आहे का नाही. आता त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते ज्यामध्ये की कागदपत्र मागवली जातात. म्हणजे फेब्रुवारीच्या मिडच्या नंतर म्हणजे शेवटच्या आठवड्यात तुम्हाला कागदपत्र मागवण्यासाठी वेळ दिला जातो 8 ते 10 दिवसाचा. मग तुम्ही ते कागदपत्र जमा करता फेब्रुवारीमध्ये. 15 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत परत 1 महिन्याचा कालावधी देऊ शकतो की पहिल्या लिस्टमध्ये ज्यांचं कुणाचं नाव लागलेलं आहे त्यांना परत मार्चच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करून घेण्याची मुभा दिली जाईल. याच 30 दिवसामध्ये म्हणजे 14 फेब्रुवारीला लॉटरी लागल्यानंतर कागदपत्र मागवल्यानंतर त्याच्यात तुमची कागदपत्राची पडताळणी होणार आहे, त्याच्यात तुमच्या घराची पडताळणी होणार आहे जर तुम्ही भाडेतत्वावर राहत असाल किंवा स्वतःच्या मालकीचं जरी दाखवलं. त्यानंतर तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं असेल तर तुम्हाला ॲडमिशनची रिसिप्ट मिळणार आहे. आता हा झाला चौथा टप्पा कागदपत्र तपासण्याचा.
पाचवा टप्पा काय आहे की तुमचं जर सगळं काही बरोबर असेल तर तुम्हाला मार्चच्या मिडच्या नंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड हे शिक्षण विभागाकडनं, पंचायत समिती शिक्षण विभागाकडनं ॲडमिट कार्ड घ्यायचं आहे आणि ते निघून जी कुठली शाळा तुम्हाला मिळालेली आहे त्या शाळेत नेऊन तुमचं ॲडमिशन सुनिश्चित करायचं आहे, तुमची सीट रिझर्व करायचं हे विसरू नका. पाचव्या टप्प्यापर्यंत तुम्ही मार्चच्या एंडपर्यंत येऊ शकता. म्हणजेच काय, एप्रिलमध्ये ज्याही वेळेस CBSEचे बोर्ड्सचे जे असतात शिक्षण ते एप्रिलमध्ये सुरू होतात. तर शिक्षण सुरू होण्याच्या अगोदरच तुमच्या पाल्याचं ॲडमिशन हे कन्फर्म होईल आणि पालकांना एक क्लिअर इंडिकेशन्स राहील की जर का तुमच्या मुलाचा नंबर लागला असेल RTE मार्फत तर तुम्ही निश्चित करू शकता, ही प्रोसेस फॉलो करू शकता. जर नसेल लागला, फेब्रुवारी मार्चमध्ये समजून येईल तुम्हाला की तुमच्या पाल्याचा नंबर नाही लागलेला आहे, वेटिंगमध्येही नाही आहे, तर तुम्ही पुढचं पाऊल उचलू शकता की स्वतः तुमचं ॲडमिशन्स करू शकता. मागच्या 2-3 वर्षापूर्वी खूप परेशानी झाली पालकांना, सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ॲडमिशन प्रक्रिया गेली, परंतु मागच्या वर्षी जे पाऊल सरकारनं उचललेलं आहे तीच अपेक्षा आहे की यावर्षीही तुमचं लवकरात लवकर ॲडमिशन प्रक्रिया मार्च मिडपर्यंत कंप्लीट होईल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी आणि ही दिशानिर्देश तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. परत एकदा विनंती आहे, हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत पोहोचवा ज्यांचे पाल्य 2019 ते 2023 मध्ये जन्मले, जेणेकरून त्यांचा तब्बल 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च वाचेल. आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सोबतच विनंती आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जे की 100 रुपयाच्या शुल्क